काही कॅफेमध्ये जे प्रेमी युगल आहेत त्यांना आडोसे तसेच काही ठिकाणी सोफे वगैरे पुरवलेले होते. तर हे अनधिकृत आहे. ज्या ठिकाणी कॅफे आहे त्या कॅफेच्या ठिकाणी त्यांना खाद्यपदार्थ आणि पेय एवढंच उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी बर्थडे किंवा याच्यासाठी एक स्पेशल किंवा वेगळी स्पेस निर्माण करून दिली जाते. ते इल्लीगल आहे. तर त्यावरती आम्ही कारवाई करणं सुरू आहे. काय काय मिळालं? त्या ठिकाणी आम्हाला सोफा मिळालेला आहे. काही ठिकाणी बेड्स आहेत, उशा आहेत. अशा प्रकारच्या काही आम्हाला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. जे अनेक दिवस ज्याच्या बाबतीत आम्ही लढा देत होतो की कोल्हापुरामध्ये मीटिंग पॉईंटच्या नावाखाली सर्रास अल्पवयीन मुलींना किंवा मुलींना तिथं बसण्याचं एक निवांत ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी गैरप्रकार चालायचे, यामुळे अनेक मुली वाया गेलेल्या आहेत. तर सदर आत्ता जर बघितलं तर राजवाडा पोलीस स्टेशननं कारवाई केलेली आहे. पोलीस प्रशासनानं ही अत्यंत अभिनंदनाची गोष्ट आहे. तर इतर डिव्हिजनमध्ये ही काय अजून होत नाही कारवाई. तरी माझी संपूर्णपणे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण जो बेकायदेशीर आहे, ज्या मीटिंगमध्ये आमच्या अल्पवयीन मुली बर्बाद होतात, ज्या मुलींना अक्षरशः म्हणजे त्या ठिकाणी बंदिस्तमध्ये 3x3च्या केबिनमध्ये निवांत बसण्याचा आणि जवळजवळ ताशी 300 आणि 500 रुपये धंदा चालू केलेला आहे. हा पोलीस प्रशासनानं संपूर्ण कोल्हापूर शहरातले मीटिंग पॉईंट बंद करावे. त्याचप्रमाणे उपनगरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लॉजिंग आहेत. ह्या फक्त लॉजिंग चालतात, ते ह्या फक्त ह्या मुला मुलींना बसण्यासाठी, निवांत बसण्यासाठी हा लॉजिंग आहेत आणि ही सुद्धा लॉजिंग ताबडतोब बंद करावी अशा पद्धतीने आपण मागणी करतो.